जगामध्ये जेवढी श्रीमंत माणसं आहेत त्यातले ऑलमोस्ट 80-85% लोक एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये आहेत. तुम्हाला जर या इंडस्ट्रीमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल किंवा यश प्राप्त करायचं असेल तर या इंडस्ट्रीमध्ये 4 पिलर आहेत. पुढचा प्रश्न तो पैसे बुडतील का? तर हो, पैसे बुडतात. एक्सपोर्ट इम्पोर्ट बाय सी म्हणजे समुद्र मार्गाने केला जातो प्रोडक्टचा एक्सपोर्ट. बाय एअर हवाई मार्गाने एक्सपोर्ट इम्पोर्ट केला जातो. बाय रोड रस्त्याच्या मार्गाने आपल्या देशाला लागून ज्या देशाच्या बाउंड्रीज आहेत त्या देशामध्ये बाय रोड एक्सपोर्ट केला जातो. बाय रेल एक्सपोर्ट केला जातो. आणि समजा अगदीच तुम्हाला इंग्लिश येत नसेल, हिंदी पण तुटकं मोठं येत असेल, UAE सारखे देश आहेत त्या देशांना कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही बिझनेस चालू करू शकता. एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हटलं की लोकांच्या मनात भीती असते की डॉक्युमेंटेशन खूप करावं लागतं. का तुम्ही बाहेर पडलात आणि लगेच कोणतरी ट्रम्प वाट बघतोय USA मध्ये हे मला प्रोडक्ट दे, असं काय होणार नाहीये. सगळ्यात पहिलं येतं एक्सपोर्ट इम्पोर्ट एक्झॅक्टली आहे काय. अनेक लोक इथे व्यवसाय करत असतील किंवा नव्याने व्यवसायामध्ये येण्याचा विचार करत असतील, त्यांच्या मनात येतं की एक्सपोर्ट इम्पोर्ट बद्दल भीती बऱ्याच वेळा असते. सो एक्सपोर्ट इम्पोर्टचं एक बेसिक व्याख्या सांगायची झाली तर जे प्रोडक्ट आणि जी सर्व्हिस ज्या देशामध्ये नाही ते प्रोडक्ट आणि ती सर्व्हिस त्या देशामध्ये विकणं म्हणजे एक्सपोर्ट, आणि जे प्रोडक्ट किंवा जी सर्व्हिस ज्या देशामध्ये नाही ती त्या देशामध्ये विकत घेऊन दुसऱ्या देशातून येणं म्हणजे इम्पोर्ट. आणि हे फक्त करत असताना प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकत घेत असताना किंवा विकत असताना त्या देशामधनं पैसे आपल्या देशामध्ये येणं गरजेचं आहे किंवा आपल्या देशामधनं पैसे त्या देशात जाणं गरजेचं आहे. कारण नाहीतर तुम्हाला असं बरं होतं की माझ्याकडे अनेक स्टुडंट्स येतात की आम्ही एक्सपोर्ट करतो तर आमचा माल एखाद्या देशामध्ये गेलाय पण पैसे आम्हाला त्या माणसाने भारतामध्ये दिले, त्याला एक्सपोर्ट म्हणता येऊ शकत नाही. सो जोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधली देवाणघेवाण पैशाची आणि प्रोडक्टची किंवा सर्व्हिसची होत नाही तोपर्यंत त्याला एक्सपोर्ट्स म्हणता येत नाही. सो एक्सपोर्ट इम्पोर्ट बऱ्याच पद्धतीने केला जातो. सो वेगवेगळे मोड्स आहेत एक्सपोर्ट इम्पोर्टचे. एक्सपोर्ट इम्पोर्ट बाय सी म्हणजे समुद्र मार्गाने केला जातो प्रोडक्टचा एक्सपोर्ट. बाय एअर हवाई मार्गाने एक्सपोर्ट इम्पोर्ट केला जातो. बाय रोड रस्त्याच्या मार्गाने आपल्या देशाला लागून ज्या देशाच्या बाउंड्रीज आहेत त्या देशामध्ये बाय रोड एक्सपोर्ट केला जातो. बाय रेल एक्सपोर्ट केला जातो. एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट. लिक्विड्स बऱ्याच वेळा किंवा गॅसेस बऱ्याच वेळा पाईपलाईन्सच्या माध्यमातून एक्सपोर्ट इम्पोर्ट केले जातात. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर आपण रिसेंटली इंडिया आणि UAE म्हणजे इंडिया आणि दुबईमध्ये एक अंडरग्राऊंड ट्रेन जाणार आहे. सो त्या ट्रेनच्या वरच्या भागातनं आपण त्यांच्याकडनं ऑइल इम्पोर्ट करणार आहोत आणि आपल्याकडनं त्यांना पाणी एक्सपोर्ट करणार आहोत. हे पण पाईपलाईन्सच्या माध्यमातून होतं. आणि जर तुम्ही सर्व्हिसेसमध्ये काम करत असाल तर सर्व्हिसेसचा एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट हा डिजिटल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून केला जातो. सो वेगवेगळे मार्ग आहेत एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करण्याचे. पण बऱ्याच वेळा एक प्रश्न येतो की इंटरनॅशनल बिझनेस करण्यापेक्षा लोकल बिझनेस केलेला कधी बरा असं अनेकांच्या मनात येत असेल. सो इंटरनॅशनल बिझनेस आणि लोकल बिझनेस एक छोटंसं कंपॅरिझन करायचं झालं, जे ऑलरेडी एस्पेशली MSMEs आहेत त्यांच्यासाठी हे सोपं होईल की आपण एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये का जावं ह्याचं डिसिजन घेण्यासाठी. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण समजा एखादा लोकल बिझनेस चालू केला तर आपला जो कस्टमर बेस आहे हा खूप लिमिटेड होतो. म्हणजे आपण जेव्हा भारतामध्ये ट्रेड करतो तेव्हा आपल्यासाठी एकच टार्गेट मार्केट असतं, दॅट इज इंडिया. पण जेव्हा आपण इंटरनॅशनल मार्केटमध्ये जातो, जेव्हा आपण एक्सपोर्ट बिझनेसमध्ये जातो तेव्हा 180 पेक्षा जास्त देश आहेत जे आपले टार्गेट मार्केट होऊ शकतं. सो सगळ्यात पहिला फायदा एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा तो म्हणजे एरिया लिमिटेशन नाही आहे. कुठल्याही प्रकारचं एरिया लिमिटेशन नाही आहे. दुसरा फायदा, समजा तुम्ही एखादं शॉप तुमच्या आपल्या ठाण्याच्या राममूर्ती रोडला टाकलं किंवा पुण्याच्या FC रोडमध्ये टाकलं तर तुमच्याकडे येणारा जो कस्टमर आहे तो किती लांबून येईल? 1 किलोमीटर पेरिफेरीमधनं येईल, 5 किलोमीटरमधनं येईल, 25 किलोमीटरवर येईल. अगदीच काहीतरी वेगळं विकत असेल तर माणूस पुण्यावरनं मुंबईला येईल किंवा मुंबईवरनं ठाण्याला येईल किंवा ठाण्यावरनं नागपूरला जाईल. असं कधी ऐकलंय का की मी लंडनच्या ट्रफाल्गर स्क्वेअरवरनं चाललोय पुण्याच्या भाजी मंडी शॉपिंग करायला? आय एम शुअर कोणी ऐकलं नसेल. पण हेच एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये तुम्ही अगदी महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत किंवा देशाच्या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठल्याही कोपऱ्यात असाल, तुमच्या घरात तुमच्या गावात बसून तुम्ही अगदी युनायटेड किंगडम्समधल्या आईल ऑफ मॅन नावाच्या बेटावरच्या डगलस नावाच्या शहरामधल्या पोर्ट एरिन नावाच्या रस्त्यावरती तुमचं प्रोडक्ट विकू शकता. ही ताकद एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये आहे. पण प्रॉब्लेम कुठे येतो? इंडस्ट्रीमध्ये ताकद भरपूर आहे, इंडस्ट्रीमध्ये अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत, ओळखीच्यातलं कोणतरी करतंय पण मग काही ब्लॉकेजेस असतात. आणि हे मेंटल ब्लॉकेजेस आहेत जे मॅक्सिमम लोकांना या इंडस्ट्रीमध्ये येण्यापासून थांबवतात. तुम्ही आता जिथे बसलेले आहात, काही वर्षापूर्वी मी पण असाच एका सेशनला बसलो होतो. मेंटल ब्लॉकेजेस माझ्या पण मनात होते, माझ्या मनात पण अनेक प्रश्न होते. त्यामुळे मला माहिती आहे की तुम्ही आत्ता जर एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये यायचा विचार करत असाल तर तुमच्या मनात काय ब्लॉकेज असू शकतात. सगळ्यात पहिला ब्लॉक, तुमच्या किती जणांना असं वाटतं की मला एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे पण मला इंग्लिश किंवा एखादी फॉरेन लँग्वेज येत नाही.
आणि त्याच्यामुळे मी या इंडस्ट्रीमध्ये येऊ शकत नाही. ओके. तुमच्यापैकी किती जणांना हा प्रश्न पडतो की मला एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, पण मला डॉक्युमेंटेशनची भीती वाटते किंवा एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये डॉक्युमेंटेशन खूप लागतात? ऑल राईट. किती जणांना हा प्रश्न पडतो की एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे, व्यवसाय करायचा आहे, पण पैसे उडतील का माझे? हा प्रश्न पडतो. ऑल राईट. किती जणांना हा प्रश्न पडतो की एक्सपोर्ट इम्पोर्ट हा फक्त श्रीमंतांचा धंदा आहे, सामान्य माणसं करू शकत नाहीत? किती जणांना इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत मेंटल ब्लॉकेजेस आहेत? किती जणांना हा प्रश्न पडतो की कुठलं प्रोडक्ट किंवा कुठली सर्व्हिस मी एक्सपोर्ट इम्पोर्ट करू शकतो याचंच माहीत नाही मला? किती जणांना प्रश्न पडतो की जेन्युइन बायर खरंच मिळतात का? इथे असे किती जण आहेत ज्यांनी उद्यमीकडनं ट्रेनिंग घेतलेत आणि धंदे चालू केलेत, बिझनेस चालू केलाय, ट्रेड चालू झालेत, एक्सपोर्ट केलेले आहेत? सो सगळ्यात पहिले त्या सगळ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. सो सगळ्यात पहिले तर हे मेंटल ब्लॉकेजेस क्लिअर करायचा प्रयत्न करूया आपण. सगळ्यात पहिला प्रश्न की इंग्लिश किंवा फॉरेन लँग्वेज येते का? किंवा येत नसेल तर मी धंदा करू शकतो का? मित्रांनो, तो जमाना गेला की मला एखादी दुसरी भाषा येत नाही त्यामुळे मी बिझनेस नाही करू शकत. आज आपल्या फोनमध्ये इंटरप्रिटर नावाचं ॲप आहे. ते ॲप डाउनलोड करून घ्या. मी आणि माझी पत्नी काही दिवसांपूर्वी आम्ही चायनाला गेलो होतो. मी मराठीमध्ये बोलत होतो, त्या समोरच्या माणसाला त्याच्या मॅन्ड्रिन लँग्वेजमध्ये ऐकायला जात होतं. तो मॅन्ड्रिन लँग्वेजमध्ये बोलत होता, मला मराठीमध्ये ऐकायला येत होतं. जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल बिझनेसमध्ये कम्युनिकेशन करायचा प्रयत्न करता तुमच्या बायर बरोबर, त्यावेळेस तुम्हाला आजच्या तारखेला ChatGPT, भाषिणी किंवा तुमचे Google ट्रान्सलेट, जेमिनाय याच्यासारखे प्लॅटफॉर्म्स आहेत. कारण तुम्ही जेव्हा कम्युनिकेशन करता तुमच्या बायर बरोबर तेव्हा लँग्वेज बॅरियर येतच नाहीत. आणि समजा अगदीच तुम्हाला इंग्लिश येत नसेल, हिंदी पण तुटकं मोठं येत असेल, तुमचं UAE सारखे देश आहेत, त्या देशांना कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही बिझनेस चालू करू शकता. सो मला इंग्लिशच यायला पाहिजे की दुसरी लँग्वेज यायला पाहिजे असं काही कंपल्सरी नाही आहे तुम्हाला. तुम्ही कुठल्याही भाषेमध्ये बिझनेस चालू करू शकता. हा होता पहिला मेंटल ब्लॉक. दुसरा डॉक्युमेंटेशन. एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हटलं की लोकांच्या मनात भीती असते की डॉक्युमेंटेशन खूप करावं लागतं. एक जमाना होता की जेव्हा भरपूर डॉक्युमेंट्स लागायचे. आजच्या तारखेला 7 ते 8 पेक्षा जास्त डॉक्युमेंट्स लागत नाहीत. आणि जे काही डॉक्युमेंटेशन लागतात दे आर ॲज गुड ॲज फिल इन द ब्लँक्स. गाळलेल्या जागा भरा. त्या प्रश्नाचं उत्तर जसं आपण देतो तसे डॉक्युमेंटेशन करावे लागतात. त्याच्या उपर जाऊन तुम्हाला स्वतःला डॉक्युमेंटेशन्स करावे लागत नाहीत. जे काय मेजर डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे डॉक्युमेंट्स करण्यासाठी एक अथॉरिटी आहे जिचं नाव आहे कस्टम हाऊस एजंट, की ज्याला म्हटलं जातं कस्टम ब्रोकर. आणि कस्टम ब्रोकर हे तुमचं जसं आपल्या लोकल बिझनेसमध्ये एक चार्टर्ड अकाउंटंट असतो तसाच आपल्या एक्सपोर्ट बिझनेसमध्ये तुमचे कस्टम्स डिपार्टमेंटशी निगडीत जे काही टेक्निकल ॲस्पेक्ट्स आहेत ते हँडल करण्यासाठी एक CA असतो, कस्टम ब्रोकर असतो. तो तुमचे सगळे डॉक्युमेंटेशन्स, इन्सेंटिव्ह हे सगळं मिळवण्यासाठी तुम्हाला मदत करतो. तुम्हाला जर या इंडस्ट्रीमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल, एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल किंवा यश प्राप्त करायचं असेल तर या इंडस्ट्रीमध्ये 4 पिलर आहेत. हे 4 पिलर जर तुम्ही प्रॉपरली इंटॅक्ट ठेवलेत तर तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये बरंच मोठं काम करू शकता. आणि ते 4 पिलरमध्ये सगळ्यात पहिलं तुमचा बायर, दुसरा तुमचा सप्लायर. समजा तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरर नसाल, तुम्ही दुसऱ्याकडनं प्रोडक्ट घेऊन विकणार असाल तर तुम्ही बनता मर्चंट ट्रेडर. सो त्यावेळेस तुम्हाला एक सप्लायर लागेल, तो सप्लायर. तिसरा तुमचा CA आणि चौथे तुम्ही स्वतः. या 4 गोष्टी जर इंटॅक्ट असतील, जर तुम्हाला स्वतःला वरच्या 3 गोष्टी मॅनेज प्रॉपर करता येत असतील तर तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये 100% यशस्वी होऊ शकता. लक्षात घ्या, एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री ही सिस्टम ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये सायकल ठरलेली आहे, कशानंतर काय होणार हे ठरलेलं आहे. तुम्हाला त्या सायकलमध्ये स्वतःला बसवायचं आणि ते प्रोसेस फॉलो करायचे आहेत. तुम्ही जर या इंडस्ट्रीमधल्या दिलेल्या प्रोसेसेस, सिस्टम्स फॉलो करणार असाल, ती करायची तयारी असेल तर ह्या इंडस्ट्रीसारखी काय म्हणतात सुजलाम सुफलाम आणि चांगली इंडस्ट्री कुठली नाही. ह्याच्यात तुम्हाला बिझनेस सेटअप करायला वेळ लागू शकतो आणि वेळ लागणारच आहे. का तुम्ही बाहेर पडलात आणि लगेच कोणतरी ट्रम्प वाट बघतोय USA मध्ये, ये मला प्रोडक्ट दे, असं काय होणार नाही आहे. सो तुम्हाला वेळ द्यावा लागेल, पेशन्स ठेवावे लागतील. पण हा बिझनेस, एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस हा लॉंग टर्म बिझनेस आहे. हा लेगेसी ड्रिव्हन बिझनेस आहे, जो पिढ्यानपिढ्या बिझनेस चालू शकतो असा बिझनेस आहे. सो या इंडस्ट्रीमध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत. पुढचा प्रश्न येतो CA मी सांगितलं ना, कस्टम हाऊस एजंट. जसा आपला CA असतो, चार्टर्ड अकाउंटंट असतो. चार्टर्ड अकाउंटंट आपलं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटशी निगडीत जेवढे टेक्निकल ॲस्पेक्ट्स आहेत
तो हँडल करतो. तसंच CAचे तुमचे कस्टम्स डिपार्टमेंटशी निगडीत जेवढे टेक्निकल ॲस्पेक्ट तो हँडल करतो. पुढचा प्रश्न तो पैसे बुडतील का? तर हो, पैसे बुडतात. जर तुम्ही प्रॉपर सिस्टीम फॉलो नाही केल्यात, जर तुम्ही प्रॉपर प्रोसेसेस फॉलो केल्या नाहीत, जर तुम्ही दिलेल्या सिस्टीम्सला बगल देण्याचा प्रयत्न करून स्वतःचा शहाणपणा करून काही पास करायचा प्रयत्न केला तर हो पैसे बुडणार आहेत. आपल्याकडे काय होतं, आपला कोणतरी काका, मामा, भाऊ, बायकोचा भाऊ कोणतरी जातो दुबईला, कोणतरी जातं सिंगापूरला, कोणीतरी जातं USA आणि सांगतं अरे इथे नाशिकच्या कांद्यांची रिक्वायरमेंट आहे भरपूर. अरे इथे द्राक्षांची रिक्वायरमेंट आहे, कोल्हापूरच्या चपलीची रिक्वायरमेंट आहे, प्राडानी घेतली आपण पण विकूया. असं येतं आणि मग नंतर आपण लागतो कामाला आणि इकडनं तिकडनं पैसे जमा करतो, एखादा कंटेनर भरतो, तो कंटेनर तिकडे पाठवून देतो आणि कंटेनर तिकडे गेल्यानंतर समोरनं रिप्लाय येतो की हे प्रोडक्ट इथे चालणार नाही. आणि मग तिथे होतं चालू एक्सपोर्ट इम्पोर्टच्या नावाने शिव्या देणं. तर जेव्हा तुम्हाला कधी अशी रिक्वायरमेंट येईल त्यावेळेस समजा तुमचा बायर जो असेल हा तुमचा सख्खा भाऊ जरी असेल तरी त्याला सांगताना एक गोष्ट सिंपल सांगा, बाबा तुला जी काय रिक्वायरमेंट आहे ती मला मेलवरती पाठव. आणि त्या मेलमध्ये काय काय असायला हवं, तर कुठलं प्रोडक्ट हवं आहे, कुठल्या क्वालिटीचं हवं आहे, त्याचं पॅकेजिंग काय हवं आहे, त्याच्या सिस्टीम त्याला काय काय त्याचे नॉर्म्स काय हवेत, सर्टिफिकेशन्स काय हवे, ते सगळं बायरकडनं तुम्ही मागणं गरजेचं आहे. इवन काय रेटला तुम्हाला त्यांनी एक्सपेक्ट करतोय हे रेट पण त्याच्याकडे मागणं एक्सपेक्टेड आहे. आणि ते एकदा मेल आल्यानंतर ह्या मेल मागण्याचे 2 फायदे आहेत. एक, जो ॲक्च्युअल विकणार आहे, समजा तुम्ही मर्चंट ट्रेडर म्हणून काम करताय, तुम्हाला स्वतःचं प्रोडक्शन नाही आहे, तर जो विकणार आहे, जो तुमचा सप्लायर आहे, तुम्ही त्याला तसा मेल फॉरवर्ड करू शकता. म्हणजे विकणाऱ्यामध्ये आणि ॲक्च्युअल विकत घेणाऱ्यामध्ये काही कम्युनिकेशन गॅप राहत नाही. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा, जर समजा कर्मधर्म संयोगाने तुमच्या बायरने तुमचे पैसे बुडवले तर एक अथॉरिटी आहे गव्हर्नमेंटची, त्याच्याकडे तुम्ही अप्रोच करू शकता आणि ती अथॉरिटी तुमचे जेवढे पैसे बुडाले त्याच्या 80 ते 85% पैसे, कधी 90% पैसे ती अथॉरिटी तुम्हाला देते, जिचं नाव आहे ECGC, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन एक्झॅक्टली काय आहे, तर जेव्हा तुमच्याकडे एखादा बायर येतो त्या बायरचे डॉक्युमेंट्स किंवा डिटेल्स घेऊन तुम्हाला त्या ECGC ऑफिसला जावं लागतं. त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला सांगावं लागतं की आम्ही अमुक बायरवर काम करतोय. सगळ्यात पहिले तर ते सांगतात काम करा की नका करू. आणि जर त्यांनी सांगितलं की काम करा तर ते सांगतात की किती लाखांचं काम त्यांच्याबरोबर करा, किंवा 80 लाखाचं करा, 50 लाखाचं करा, 10 लाखाचं करा. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या बायरबरोबर पेमेंट टर्म ठरवू शकता. आणि जर त्यांनी सांगितलं की काम करू नका आणि तरी पण तुम्ही केलं तर मग तुमच्या नशिबाचे मालक तुम्ही. सो ह्या सिस्टम्स अवेलेबल आहेत. लोकल मार्केटमध्ये या सिस्टम्स अवेलेबल नाही आहेत पेमेंट सिक्युरिटीसाठी. पण एक प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो की हे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे, तर हे लोक खरंच आपल्याला तेव्हा पैसे देतील का? तर युजली माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे जर तुम्ही सगळ्या प्रोसेस प्रॉपर फॉलो केल्या असतील तर 90 दिवसामध्ये ते पैसे येतात आणि 80 ते 85% पैसे येतात. काही लोकांच्या मनात हा पण प्रश्न असेल की मग तरी 10-15% लॉस होतो ना, तर 10-15% प्रॉफिट ठेवून तर तुम्ही काम करणार आहात ना. त्यामुळे लॉसेस गव्हर्नमेंट तुमचे पेमेंट मुद्दल सेक्युअर्ड करायला बसले, प्रॉफिट सेक्युअर्ड करायला बसलेलं नाही आहे. पण ही अपॉर्च्युनिटी आहे, ह्या पॉसिबिलिटीज आहेत. त्यामुळे पैसे बुडण्याची शक्यता या इंडस्ट्रीमध्ये तशी रेअर आहे जर सिस्टीम फॉलो केल्या तर. ऑलराईट, क्लिअर आहे? काय झालं, एवढे का सिरियस बसलायत? ऑलराईट, म्हणजे असे वाट काही लोकांची चेहरा कधी संपवतोय, असं काय असेल तर लवकर संपवतो. ओके, पुढचा प्रश्न येतो, इन्व्हेस्टमेंट्स खूप लागतात का? तर इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत एक सिंपल सांगतो, तुमच्या हातात जितके पैसे तितक्यामध्ये तुम्ही हा इंडस्ट्रीमध्ये बिझनेस चालू करू शकता. पण तुम्ही म्हणाला माझ्याकडे 10,000ची इन्व्हेस्टमेंट आहे आणि मला 1 कंटेनर भरून सोनं एक्सपोर्ट करायचं, तर ते शक्य नाही आहे. तुमच्याकडे जशी इन्व्हेस्टमेंट असेल तसं तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये हळूहळू काम चालू करू शकता. मी एक्झाम्पल्स देतो तुम्हाला की तुम्ही हातात असलेल्या पैशाप्रमाणे कसं बिझनेस उभा करू शकता. समजा तुमच्याकडे 50,000 ते 1 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे इंडस्ट्रीमध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये काम करायला, तर तुम्ही असे प्रोडक्ट निवडू शकता ज्याची किंमत कमी, वजन कमी आणि साईज कमी. हां, बरोबर आहे. असे प्रोडक्ट ज्याचं किंमत कमी, वजन कमी आणि साईज प्रोडक्ट कमी. जर तुमच्याकडे 1 लाख ते 5 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे तर तुम्ही इम्पोर्ट्समध्ये काम चालू करू शकता. इम्पोर्टमध्ये तुम्ही अगदी 20-30 रुपयाचे प्रोडक्ट घेऊन आपल्याकडे भारतामध्ये 20-30 रुपयाचे प्रोडक्ट चायनावरनं इम्पोर्ट केलेत जर, तर 60 रुपयापासून ते 150 रुपयापर्यंत विकले जातात. असे छोटे छोटे अनेक प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल इयरफोन्स झाले, जे मी स्वतः इम्पोर्ट करतो इयरफोन्स, किंवा छोट्या बॅटरीज झाल्या, स्पीकर फोन झाले किंवा स्पीकर्स झाले, किंवा अगदी जे 1000-1200 रुपयाला आपल्याकडे फोन मिळतात ते चायनावरनं तुम्ही 200, 250, 300 रुपयाला इम्पोर्ट करू शकता.
सो हे तुम्ही 1 लाख ते 5 लाखावरनं काम चालू करू शकता. जर तुमच्याकडे 5 लाख ते 25 लाखाची इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्ही नॉन पेरिशेबल ॲग्रिकल्चरमध्ये काम चालू करू शकता, मसाल्यांमध्ये काम चालू करू शकता, इंटिरियर डेकोरेशनच्या मटेरियल्समध्ये काम करू शकता, मोबाईलच्या ॲक्सेसरीजसारखे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये काम करू शकता किंवा प्रोसेस फूडमध्ये काम चालू करू शकता. जर तुमच्याकडे 25 लाख ते 1 करोडची इन्व्हेस्टमेंट असेल तर मग स्काय इज द लिमिट. मग तुम्ही मशिनरीजमध्ये आहेत किंवा इंजिनिअरिंग प्रोडक्ट्समध्ये आहेत, फार्मास्युटिकलचे प्रोडक्ट्स आहेत, अशा मल्टिपल प्रोडक्टमध्ये काम करू शकता. जर तुमच्याकडे 25,000 ते 50,000ची इन्व्हेस्टमेंट असेल, 25,000 ते 50,000ची, तर तुम्ही मॉडर्न एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे डिजिटल एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये काम चालू करू शकता. दॅट इज ई-कॉमर्स. ई-कॉमर्समधनं एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस पण चालू करता येऊ शकतो. ई-कॉमर्स म्हणजे तुम्ही भारतामध्ये बसून दुसऱ्या एका देशामध्ये माल विकू शकता. त्याच्यासाठी स्वतःकडे प्रोडक्ट ठेवायची गरज नाही आहे. ड्रॉप शिपिंगच्या माध्यमातून तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. जिथे तुमचं समजा तुम्ही US मार्केट टार्गेट करताय तर USA तुमचं Amazon US तुम्ही एक स्टोअर बनवता तुमचं. त्या स्टोअरवरती तुम्ही मार्केटिंग चालू करता आणि तुमचं प्रोडक्ट जशी ऑर्डर्स येतील तसे प्रोडक्ट सेल केले जातात. जर तुमच्याकडे 10,000 ते 25,000ची इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्ही डॉक्युमेंटेशन सर्व्हिसेसमध्ये काम चालू करू शकता. मी माझं करिअर ह्याच इन्व्हेस्टमेंटवरनं चालू केलं होतं. मी जेव्हा माझं करिअर चालू केलं तर माझ्याकडे साधारणपणे 20, 25, 30,000ची इन्व्हेस्टमेंट होती. मी सगळ्यात पहिले अशी लोकं शोधली ज्यांच्याकडे एक्सपोर्ट क्वालिटीचं प्रोडक्ट आहे, पण त्यांना स्वतःला ते एक्सपोर्ट करता येत नाही आहे आणि त्यांचे प्रोडक्टची मार्केटिंग करून सगळ्यात पहिले त्यांना डॉक्युमेंट्स बनवून दिले. डॉक्युमेंट्स काढून देण्यासाठी मी ₹10,000 चार्ज केले. पहिल्या 2 महिन्यामध्ये 30-32 लोकांनी मला सांगितलं, आमचे डॉक्युमेंट्स काढून दे. त्यातनं 3,20,000चं भांडवल तयार झालं. त्यातनं मग त्यांना कन्सल्टन्सी ऑफर करायला चालू केलं. असं करत मी माझं बिझनेस वाढवलेलं आहे. सो तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी जरी असेल, तरी पण तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटीज या इंडस्ट्रीमध्ये आहेत. एक्सपोर्ट इम्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये काम चालू करू शकता. जर तुमच्याकडे ओके हे रिपीट झालंय. ओके, जर तुमच्याकडे 5,000 हे ते चुकून 5L झालंय. 5,000 ते 25,000ची 5,000 ते 10,000ची इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्ही कन्सल्टन्सी चालू करू शकता किंवा रिसर्च रिपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम चालू करू शकता. सो अपॉर्च्युनिटीज प्रत्येक इन्व्हेस्टमेंटसाठी या इंडस्ट्रीमध्ये आहेत. पुढचा प्रश्न येतो कुठले प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचे किंवा कुठले प्रोडक्ट किंवा सर्व्हिस एक्सपोर्ट करायचं. तर सगळ्यात पहिलं तुमच्या मनात जे प्रोडक्ट असेल ते लीगल आहे का, ते लीगल असणं गरजेचं आहे. कुठलंही प्रोडक्ट, जे प्रोडक्ट लीगल आहे ते प्रत्येक प्रोडक्ट लीगल एक्सपोर्ट होऊ शकतं. म्हणजे तुम्ही सिगरेट म्हणा, दारू म्हणा, बंदुका म्हणा, अगदी तपकीर म्हणा, तंबाखू म्हणा, हे सगळे प्रोडक्ट एक्सपोर्ट होतात कारण ते लीगल आहेत. ऑफकोर्स त्याला परमिशन्स वेगळ्या लागतात, परमिशन्स घ्याव्या लागतात. कोकेन आणि गांजा नाही एक्सपोर्ट होऊ शकत कारण ते इलिगल आहेत. सो इलिगल प्रोडक्ट एक्सपोर्ट नाही होऊ शकत, इलिगल प्रोडक्ट एक्सपोर्ट होऊ शकतात. दुसरं, असं प्रोडक्ट जे तुम्हाला वाटतंय की ते विकत घेण्यासाठी जगातल्या मार्केटमध्ये किंवा इव्हन भारतामध्ये मला ॲटलिस्ट 2 माणसं मिळतील विकत घेणारी. जर 2 माणसं प्रोडक्ट विकत घेणारे असतील, कुठलंही प्रोडक्ट असेल तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. आणि तिसरं फॅक्टर म्हणजे ॲटलिस्ट एक माणूस तरी, तुम्ही समजा विचार केला मला माईक एक्सपोर्ट करायचा आहे, तर ॲटलिस्ट एक कुठली तरी कंपनी किंवा एक माणूस कोणतरी आहे का भारतात तर ते एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट करतो हे एकदा चेक करा. जर तो करू शकत असेल तर तुम्ही पण करू शकता. त्याला शिंग लागलेली नसतील, त्याने पण आईच्या गर्भातनं जन्म घेतला असेल आपल्यासारखा. आपल्याला फक्त त्याला जी सिस्टीम माहिती आहे ती सिस्टीम आपल्याला माहिती नाही आहे. ती सिस्टीम माहिती करून घेण्याचं काम आपलं आहे. त्यामुळे जर प्रोडक्ट दुसरा कोणतरी एक्सपोर्ट करत असेल तर तुमच्याकडे एक रोडमॅप आहे की दुसरा कोणतरी करू शकतो, आपण पण करू शकतो. क्लिअर आहे? येस, नो? ऑल राईट. आता प्रश्न येतो जेन्युइन बायर मिळतात का? तर एक सिंपल सांगतो, जेन्युइन बायर मिळतात. जेन्युइन बायर मिळण्यासाठीची सिस्टम्स ऑलरेडी सेट आहेत. कारण तुम्ही जर ओव्हरऑल बघितलं, एक मार्केट रिसर्च केला तर या जगामध्ये जेवढी श्रीमंत माणसं आहेत त्यातले ऑलमोस्ट 80 to 85% लोक एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये आहेत. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर टाटा एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये आहेत, अंबानी एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये आहेत, अदानींची सुरुवातच एक्सपोर्ट इम्पोर्टमधनं झाली. सर्व्हिसेसचं सांगायचं झालं तर नारायण मूर्ती एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये आहेत किंवा मायक्रोसॉफ्ट एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये आहे, टेस्ला एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये आहे. यू नेम द पर्सन आणि तो व्यक्ती किंवा ती कंपनी एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये आहे. सो जर हे लोक या इंडस्ट्रीमध्ये काम सुरू करून श्रीमंत होऊ शकतात, याचा अर्थ या इंडस्ट्रीमध्ये जेन्युइन बायर मिळतात.
अख्खी इंडस्ट्री, एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीचा ओव्हरऑल जर तुम्ही एक हे काढला, इव्हॅल्युएट केलं, तर असा एकही देश नाही आहे जगामध्ये जो कुठलं ना कुठलं तरी प्रोडक्ट इम्पोर्ट करत नाही, किंवा असा एकही देश नाही जगामध्ये जो कुठलं ना कुठलं तरी प्रोडक्ट एक्सपोर्ट करत नाही. सो ज्या इंडस्ट्रीवरती, म्हणजे असं म्हटलं जातं की हजारो सालों से चलती हुई और हजारो सालों तक चलने वाली अगर कोई इंडस्ट्री है तो एक्सपोर्ट इम्पोर्ट की इंडस्ट्री आहे. कारण जर एक्सपोर्ट इम्पोर्ट थांबला, म्हणजे अगदी कोविडच्या काळामध्ये पण एक्सपोर्ट इम्पोर्ट चालू होता. सो जर एक्सपोर्ट इम्पोर्ट ही इंडस्ट्री थांबली तर पूर्ण जग थांबण्याच्या पॉसिबिलिटीज आहेत. आणि त्याचमुळे जेव्हा कधी दोन देशांमध्ये वॉर चालू होतात ना, त्यावेळेस सगळ्यात शेवटी जो बंद होतो तो एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस, आणि सगळ्यात पहिले जो चालू होतो तो एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस. याचं कारण प्रत्येक देशाची दुसऱ्या देशाच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसवरती डिपेंडन्सी आहे. त्यामुळे या इंडस्ट्रीमध्ये जेन्युअन बायर मिळतात. आणि तुमच्यापैकी जे लोक इथे आहेत, मी तुम्हाला एंडला सिस्टीम देईन काही, त्यातनं तुम्हाला बायर कसा शोधायचा अशा याच्या 24 वेगळ्या पद्धती आहेत. त्यातली एक बायर शोधण्याची पद्धत कशी आहे ती तुम्हाला मी ॲट द एंड ऑफ दिस सेशन सगळ्यांना सांगेन. ऑलराईट. आता ह्याच्यात प्रश्न येतो कोण चालू करू शकतो. जे लोक ऑलरेडी व्यवसाय करतायत त्यांना हा प्रश्न करायला येणार नाही, पण जे लोक नवीन येत आहेत त्यांना प्रश्न असेल की कोण चालू करू शकतं. तुम्ही जर स्टुडंट असाल, किती स्टुडंट्स आहेत इकडे, विद्यार्थी? ओके. एक सिम्पल सांगतो, ग्रॅज्युएट होऊन दुसऱ्याकडे जाऊन नोकरीच्या भिका मागण्यापेक्षा ना आत्तापासून स्वतःचा व्यवसाय चालू करा. ज्यावेळेस बाहेर पडाल तर दुसऱ्याकडून तरी नोकऱ्या द्याल, कारण नोकऱ्यांची परिस्थिती काय आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अगदी तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्टचं रिसर्च रिपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम चालू केलं, किंवा तुम्ही कन्सल्टन्सी छोट्या छोट्या प्रोव्हाइड करायला चालू केलं, तरी तुम्ही महिन्याला या इंडस्ट्रीमध्ये महिन्याला लाख सव्वा लाख रुपये कमवणं काही मोठी गोष्ट नाही, जर तुम्ही प्रॉपर सिस्टीमने आणि प्रॉपर मेहनत घेऊन काम केलं तर. तुम्ही जर होम मेकर असाल, किती गृहिणी आहे तिथे? गृहिणी? ओके. सो गृहिणींचं काय होतं ना, की लग्न होताना असतं डोक्यात की मला व्यवसाय करायचा आहे, मग लग्न झालं की व्यवसाय चालू करेन. मग लग्न झाल्यावर आता मुलं होतील, मुलं झाल्यावर मग थोड्या वर्षांनी व्यवसाय चालू करते. मग नंतर मुलं 5 वर्षाचे होऊ दे, 10 वर्षाचे होऊ दे, 15 वर्षाचे होऊ दे, असं करत करत नातवंड सांभाळायची वेळ येते. त्यामुळे कधी चालू करायचा निर्णय तुमचा आहे, पण जर गृहिणी आहात तर तुमच्याकडे ऑलरेडी मॅनेजमेंट स्किल्स आहेत, एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत. आहे आपल्या उद्योगीमध्ये कोणी आत्ता इथे आलेलं जे गृहिणी आणि एक्सपोर्ट झाला आहे? एनिवन उद्योगीमधलं? ओके. तुम्ही जर MSME असाल, तिथे किती जण MSMEs आहेत? MSMEs किती आहेत तिथे? हातवरती करा ना प्लीज. सगळे MSMEs आहेत? ओके. एक मिनिट हातवरती ठेवा, एक मिनिट हातवरती ठेवा. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तुमच्यापैकी किती जणांना हे फील होतं की मी व्यवसाय चालू केला होता तो म्हणजे एक फ्रीडम मिळवण्यासाठी, स्वतःच्या तत्वावर जगण्यासाठी, आणि आता महिन्याचे पगार काढता काढता जीव निघतोय? प्रामाणिकपणे सांगा. मला माहिती आहे 90% MSMEची भारतात हीच परिस्थिती आहे. तर त्याचं कारण आहे, तुमच्याकडे दोनच सोल्युशन. एक, असलेला बिझनेस एक्सपांड करणं, की असलेला बिझनेस इंटरनॅशनल घेऊन जाणं. आणि इंटरनॅशनलमध्ये तुम्हाला डॉलर्समध्ये पेमेंट येतं. हां, तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी जेवढी आहे तेवढीच मिळेल, पण तुम्हाला रिक्वायरमेंट क्वांटममध्ये येते, बल्कमध्ये येते. त्यामुळे MSMEसाठी इंटरनॅशनल बिझनेसमध्ये जाणं हा पर्याय नाही, तर हे कंपल्शन आहे आजच्या तारखेला. MSMEsनी इंटरनॅशनल बिझनेसमध्ये जायलाच पाहिजे, कारण अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. एवढ्या अपॉर्च्युनिटीज या इंडस्ट्रीमधनं आपल्या भारतामधनं आहेत, कारण आफ्टर कोविड भारतातल्या MSMEsला वेलकम केलं जातं इंटरनॅशनल मार्केटमध्ये, जरी रेट मॅच होत नसतील तरी. सो त्या अपॉर्च्युनिटीज खूप आहेत MSMEसाठी. शेतकरी, इथे शेतकरी आहेत कोणी? ओके. शेतकरी बांधवांना एकच सांगतो की ज्या दिवशी या देशातला शेतकरी स्वतःचं प्रोडक्ट स्वतः एक्सपोर्ट करायला लागेल ना, त्या दिवशी या देशातनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद झालेल्या असतील. त्यामुळे तुम्ही उठून स्वतःच्या मार्केटमधलं प्रोडक्ट दुसऱ्या कुठल्या तरी आडतदाराला न देता स्वतः एक्सपोर्ट करणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला खरं माहिती आहे की तुम्ही तो माल किती रुपयाला पिकवता. सो त्यामुळे जेवढी लागत तुमची लागलेली आहे इथे बनवण्यासाठी, ते तुम्ही लोकल मार्केटमध्ये विका, बाकीचं प्रोडक्ट इंटरनॅशनलमध्ये विका, प्रॉफिटेबिलिटी चांगली वाढू शकेल. किती जण आहेत नोकरी करतात? नोकरी करतायत. आयुष्यभर नोकरी करायची, EMI भरायचे, की काय करायचा निर्णय तुमचा आहे. महाराजांचं वाक्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य, की राज्य छोटं का असेना ते स्वराज्य असावं. सो जी मेहनत तुम्ही दुसऱ्यासाठी करताय, तीच मेहनत दुसऱ्यासाठी करून त्याला करोडपती बनवताय, तेवढीच मेहनत जर स्वतःसाठी केली तुम्ही लखपती नक्कीच बनाल. त्यामुळे नोकरी सोडा हे सांगत नाहीये, नाही तर इकडनं जाऊन नोकऱ्या सोडा आणि सांगा ओंकार माने सांगितलं नोकरी सोड म्हणून. सो नोकरी सोडा हे सांगत नाहीये मी तुम्हाला, पण नोकरी करता करता दिवसाचे 1 ते 1.5 तास 2 तास देऊन पण व्यवसाय चालू करता येऊ शकतो. माझ्याकडे हजारो उदाहरणं आहेत.
हे कारण ज्यांनी हे केलं आहे. प्रोफेशनल्स, डॉक्टर्स, टीचर्स, ॲडव्होकेट्स, बाकी कुठल्याही प्रकारच्या सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतील, सर्व्हिसेसला इंटरनॅशनल मार्केटमध्ये नेक्स्ट लेवलला मागणी आहे. माझी स्वतःची एक डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे. आम्ही फक्त एक्सपोर्टर्ससाठी डिजिटल मार्केटिंग करतो. आमचा एक क्लायंट आहे मुंबईमधला, ज्याला आम्ही जो कपड्यामध्ये काम करतो, टेक्स्टाईलमध्ये काम करतो, त्याला आम्ही महिन्याचे सर्व्हिस जी देतो त्याचे 40,000 चार्ज करतो. तीच सर्व्हिस आम्ही सिंगापूरमधल्या एका क्लायंटला देतो, त्याला आम्ही ₹2.5 लाख चार्ज करतो. एवढा डिफरन्स आहे. काही फरक नाही आहे. देणारी माणसं पण तीच आहेत माझ्याकडची आणि ती सर्व्हिस पण सेम आहे. पण इंटरनॅशनल मार्केटमध्ये मागणी खूप आहे आणि तिकडचे कॉस्ट खूप जास्त आहे आणि आपल्याकडची कम्पॅरेटिव्हली कॉस्ट कमी आहे, कारण आपल्याकडची मॅनपॉवर कॉस्ट कमी आहे. त्यामुळे सर्व्हिसेसमध्ये ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत. सो जर तुम्ही प्रोफेशनल असाल तर तुमच्या सर्व्हिसेस इंटरनॅशनल मार्केटमध्ये घेऊन जाण्याचा विचार करणं गरजेचं आहे आजच्या तारखेला. त्यानंतर हाऊस हजबंड असतील किंवा अनएम्प्लॉईड असतील तर तुमच्याकडे वेळच वेळ आहे. त्या वेळेचा वापर करून छोट्या कन्सल्टन्सीनी, जे स्टुडंट्सला सांगितलं तेच तुम्हाला आहे की कन्सल्टन्सीज चालू करा, रिसर्च रिपोर्ट देण्याचे प्रोसेस चालू करा. कुठल्याही ऑफिसची गरज नाही आहे. मी माझा व्यवसाय चालू केला किंवा अनेक जे माझे उद्यमी आहेत ते लोक आत्ताही घरातनं काम करत आहेत. घरात बसून एक लॅपटॉप, एक इंटरनेट कनेक्शन, लॅपटॉप आणि घरात मांडी घालून बसायला जागा, एवढ्या 3 गोष्टी असतील तरी तुम्ही इमिजिएटली तुमचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस चालू करू शकता. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, कुठल्याही वयाची मर्यादा नाही आहे. माझ्याकडनं एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस शिकून व्यवसाय चालू करणारे 13 वर्षाची सगळ्यात छोटी मुलगी आहे आणि 75 वर्षाचे सगळ्यात वयस्कर काका आहेत ज्यांनी व्यवसाय चालू केलेत. आणि अजून एक उदाहरण आहे जे आत्ता मला समोरून भेटले, इथे बसले, ते पण माझे उद्यमीच आहेत. माझ्याकडनं आता व्यवसाय शिकून चालू करतात. काका वय काय आपलं? 75. त्यांचं पण 75 वय आहे. सो अनेक लोक आहेत असे की ज्यांनी अगदी 13 वर्ष, तर तुम्ही 13पेक्षा छोटे असाल तर मी गॅरंटी देऊ शकत नाही आणि 75पेक्षा जास्त असाल तर मी गॅरंटी देऊ शकत नाही. 13 ते 75ची मी गॅरंटी देऊ शकतो की व्यवसाय चालू करू शकता तुम्ही. आता अपॉर्च्युनिटीज काय आहेत? लोकांना असं वाटतं की एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हटलं की फक्त प्रोडक्ट घेणं किंवा कंटेनरमध्ये प्रोडक्ट भरणं आणि ते पाठवणं किंवा दुसऱ्या कंटेनरमधनं घेऊन भारतात घेऊन येणं, पण तसं नाही आहे. या इंडस्ट्रीमध्ये अनेक अपॉर्च्युनिटीज. तुम्ही एक्सपोर्टर म्हणून काम चालू करू शकता. तुम्ही इम्पोर्टर म्हणून काम चालू करू शकता. तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम चालू करू शकता. तुम्ही कन्सल्टंट म्हणून काम चालू करू शकता. तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट सोर्सिंग एजंट म्हणून काम चालू करू. आज आपल्या भारतामध्ये अनेक लोकांचे असे व्यवसाय आहेत की ज्यांचं डिपेंडन्सी ही चायनामधल्या इम्पोर्टवरती आहे, पण त्यांना हे माहीत नाही की चायनावरून इम्पोर्ट कसं करायचं. त्यांना तुम्ही सोर्स करून, चायनामधनं प्रोडक्ट सोर्स करून आणून देऊ शकता आणि त्यांना इथे सेल करू शकता. किंवा अशा अनेक USA मधल्या, कॅनडामधल्या, UK मधल्या कंपन्या आहेत की ज्यांना भारतातनं प्रोडक्ट जेन्युन हवेत त्या देशामध्ये, पण त्यांना हे माहीत नाही की आम्हाला जेन्युनली ते प्रोडक्ट कुठनं मिळतील, त्यांना जेन्युन सप्लायर कुठे मिळतील. याला म्हणतात सोर्सिंग एजंट. सो हे जे मधलं काम, प्रोडक्ट सोर्स करून देण्याचं काम जे करतात त्यांना सोर्सिंग एजंट म्हणतात. सोर्सिंग एजंट म्हणून पण अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. मार्केटिंग एजंट म्हणून, म्हणजे मी माझं करिअर ॲज अ मार्केटिंग एजंट चालू केलं. म्हणजे सगळ्यात पहिले डॉक्युमेंटेशन द्यायला चालू केलं आणि ज्यांचे डॉक्युमेंट्स बनवून दिले त्यांच्या प्रोडक्टसाठी मी मार्केटिंग करायला लागलो. सो मार्केटिंग एजंट म्हणून काम पण चालू करू शकता. ही पण अपॉर्च्युनिटी. एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनर, कोच, मेंटॉर म्हणून तुम्ही काम करू शकता. रिसर्चर म्हणून काम चालू करू शकता. सप्लायर म्हणून काम करू शकता. ई कॉमर्स एक्सपोर्ट्समध्ये काम करू शकता आणि सर्व्हिसेस एक्सपोर्ट्समध्ये काम करू शकता. सो एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे फक्त कंटेनरमधनं प्रोडक्ट पाठवणं आणि घेऊन येणं एवढंच नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांची अशी समजूत आहे की एक्सपोर्ट जेव्हा होतो ते फक्त मोठ्याच्या मोठ्या कंटेनरमधनंच होतो, पण असं नाही आहे. माझ्याकडनं जेव्हा काही लोक शिकलेले त्यांनी एक्सपोर्ट केले, 5,000चे प्रोडक्ट एक्सपोर्ट केले, 7,000चे प्रोडक्ट एक्सपोर्ट केलेले आहेत. भारतामध्ये डाक निर्यात केंद्र आहेत. त्या डाक निर्यात केंद्राच्या माध्यमातून तुम्ही 10 किलो, 5 किलो, 20 किलो, 25 किलोचे पॅकेट्स पण एक्सपोर्ट करू शकता आणि त्याच्यासाठी पण तुम्हाला एक्सपोर्टचे बेनिफिट्स मिळतात जे गव्हर्नमेंटचे अवेलेबल आहेत. सो देर इज नो लिमिटेशन की एवढाच माल एक्सपोर्ट झाला पाहिजे की एवढ्या क्वांटिटीचं एक्सपोर्ट झालं पाहिजे. त्याला असं काही लिमिटेशन नाही आहे. आता कुठले प्रोडक्ट्स तुम्ही एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट करू शकता? इंजिनिअरिंग गुड्स, मॅसिव्ह लेवलची मागणी आहे इंजिनिअरिंग गुड्सला. मेजरली पुणा हा हवा आहे. त्यानंतर प्रोसेस फूड. मी स्वतः प्रोसेस फूडमध्ये ट्रेड करतो. माझं फ्रेंच फ्राईज हे माझं कोर एक्सपोर्ट प्रोडक्ट आहे. सो प्रोसेस फूडमध्ये एक्सपोर्ट करू शकता. मसाले, आपल्या देशातले मसाले जगभरात फेमस आहेत. सो मसाल्यांची मागणी खूप चांगल्या प्रमाणात आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये. त्यानंतर पेट्रोलियम प्रोडक्ट्समध्ये मेजरली गव्हर्नमेंटल बॉडीज इन्वॉल्ड आहेत, पण पॉसिबल आहे एक्सपोर्ट्स. जेम्स अँड ज्वेलरी, आर्टिफिशियल ज्वेलरी असेल, गोल्ड ज्वेलरी असेल, सिल्वर ज्वेलरी असेल, नेक्स्ट लेवलची मागणी आहे इंडस्ट्रीमध्ये. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिकल्स,
ड्रग्स आणि फार्मा, रेडीमेड गारमेंट्स. म्हणजे बांगलादेशचा जेव्हा क्रायसिस झाला तोपर्यंत भारत 4थ्या क्रमांकावर होता एक्सपोर्ट्समध्ये. आजच्या तारखेला भारत ऑलमोस्ट 2ऱ्या क्रमांकावर आहे त्या क्रायसिस नंतर गारमेंट्सच्या एक्सपोर्टमध्ये. ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स, कॉटन, यान आणि फॅब्रिक, प्लास्टिक आणि लिनोलियम, हे झाले प्रोडक्ट्स जे आत्ता सगळ्यात जास्त प्रमाणात एक्सपोर्ट होत आहेत, सगळ्यात जास्त प्रमाणात. याचा अर्थ असा नाही की ह्याच्यामध्ये जर प्रोडक्ट नसेल तर ते एक्सपोर्ट नाही होऊ शकत. असं कुठलंही प्रोडक्ट नाही आहे जे लीगल आणि एक्सपोर्ट नाही होऊ शकत. प्रत्येक प्रोडक्ट एक्सपोर्ट होऊ शकतं जे लीगल आहे. हे झालं प्रोडक्टची लिस्ट. आता येतोय सर्व्हिसेसकडे. कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस, आता ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी कमी आहे किंवा जे ऑलरेडी MSME आहेत आणि त्यांना एक साईड हसल चालू करायचं आहे पण जास्त इन्व्हेस्टमेंटला पैसा नाही टाकायचा आहे, ते लोक कुठल्या सर्व्हिस त्यांना काय करता येऊ शकतं, ते सर्व्हिसेसमध्ये येऊ शकतात. सो सर्व्हिसेसमध्ये तुम्ही अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि बुक किपिंग सर्व्हिसेस झाल्या. कन्सल्टन्सी, कुठल्याही प्रकारची कन्सल्टन्सी सर्व्हिस इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप मागणी आहे. त्यानंतर लीगल सर्व्हिसेस, आर्किटेक्चरल आणि त्याच्याशी रिलेटेड सर्व्हिसेस, एन्व्हायरमेंटल सर्व्हिसेस, मार्केटिंग, रिसर्च अँड पब्लिक ओपिनियन पोलिंग सर्व्हिसेस, ॲडव्हर्टायझिंग सर्व्हिसेस, प्रिंटिंग अँड पब्लिशिंग सर्व्हिसेस, ITAS कम्युनिकेशन सर्व्हिसेस, हॉटेल अँड टुरिझम सर्व्हिसेस, एज्युकेशनल सर्व्हिसेस, हेल्थकेअर सर्व्हिसेस, मेरीटाईम ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस आणि डिस्ट्रीब्युशन सर्व्हिसेस. सो एवढ्या सर्व्हिसेस आहेत ज्या ऑलरेडी एक्सपोर्ट होत आहेत आणि त्यात पण तुमच्यासाठी पण अपॉर्च्युनिटी आहेत. सो ज्यांना सर्व्हिसेसमध्ये काम करायचं असेल त्यांनी सर्व्हिस एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल, आता भारतामध्ये प्रत्येक इंडस्ट्रीसाठी आपली आपली एक अथॉरिटी आहे ज्याला EPC म्हटलं जातं, एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल्स. या एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या माध्यमातून तुम्ही तुमचे प्रोडक्ट एक्सपोर्ट करायला तुम्हाला प्रकारे मदत होऊ शकते. सो प्रत्येक इंडस्ट्रीसाठी वेगवेगळी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे. जसं ॲग्रिकल्चरसाठी अपेड आहे, मरीनसाठी एम्पेड आहे, केमिकलसाठी केमेक्सिल आहे, फार्मासाठी फार्माक्सिल आहे. तसंच सर्व्हिसेससाठी सर्व्हिस एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे जे तुम्हाला एक्सपोर्ट नावातच आहे एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल. एक्सपोर्ट प्रमोट करण्यासाठी ज्या गव्हर्नमेंटल अथॉरिटीज तुम्हाला हेल्प करतात त्यामध्ये ते एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल येतात. आता प्रोडक्ट एक्सपोर्ट आणि सर्व्हिस एक्सपोर्ट या दोन्हीचे एक्सपोर्ट करण्याची पद्धत वेगळी आहे. जर तुम्हाला सर्व्हिस एक्सपोर्ट्समध्ये काम करायचं असेल तर सर्व्हिस एक्सपोर्ट्समध्ये काम करत असताना तुम्हाला फक्त तुमचं एक बेसिक कंपनी रजिस्ट्रेशन, इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स आणि सर्व्हिस एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचं रजिस्ट्रेशन एवढ्याच गोष्टी लागतात. आणि जर तुम्ही प्रोडक्ट एक्सपोर्टमध्ये जाणार असाल तर त्याला डॉक्युमेंटेशन खूप जास्त लागतात. पण एक बेसिक बघायला गेलं स्ट्रक्चर कसं आहे एक्सपोर्ट करण्याचं, तर 3 लेवल्स आहेत. सगळ्यात पहिले तर तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्टचं नॉलेज घ्यावं लागेल. दुसरं, एक्सपोर्ट इम्पोर्टचा सेटअप आणि सिस्टीम्स उभ्या कराव्या लागतील. आणि तिसरं आहे तुमचं ॲक्च्युअल ट्रेड. आता हे थोडंसं मी इलॅबोरेट करत जातो. एक्सपोर्ट इम्पोर्टचं नॉलेज तुम्ही वेगळ्या पद्धतीने घेऊ शकता. अनेक भारतामध्ये इन्स्टिट्यूट्स आहेत, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत जे एक्सपोर्ट इम्पोर्टचं ट्रेनिंग देतात. त्यांच्याकडनं घेऊ शकता. ज्यांना वाटत असेल माझ्याकडनं घ्यायचं, माझ्याकडनं तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता. माझं 3 दिवसाचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा ट्रेनिंग प्रोग्राम असतो जिथे मी एक्सपोर्ट इम्पोर्टचे सगळे जे काय पॅरामीटर्स आहेत ते कव्हर करतो, एक्सपोर्ट इम्पोर्टचं नो हाऊ देतो. आणि माझ्याकडनं नसेल घ्यायचं तर बाहेर अनेक इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्याकडनं घेऊ शकता. फक्त एक रिक्वेस्ट आहे, गुगल आणि यूट्यूबच्या भरोश्यावर धंदा करायला जाऊ नका. अनेक लोक मला सांगतात नाही पण गुगलवरती सगळी इन्फॉर्मेशन मिळते. मग माझा त्यांना पुढचा प्रश्न असतो की गुगल आणि यूट्यूबवरती ओपन हार्ट सर्जरी कशी करतात ते पण दाखवतात, घरातल्यांना काय झालं तेच करणार का? सो प्लीज गुगल आणि यूट्यूबच्या भरोश्यावरती एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस करायला जाऊ नका. कारण या बिझनेसमध्ये सिस्टीम्स खूप काय म्हणतात इन डेप्थ आहेत आणि प्रोसेस ओरिएंटेड आहेत. सो सगळ्यात पहिले एक्सपोर्ट इम्पोर्टचं नॉलेज घ्या. ते नॉलेज घेतल्यानंतर त्या नॉलेजमध्ये ज्या सिस्टीम्स दिलेल्या असतील ते इम्प्लिमेंट करा. आणि त्या सिस्टीम्स इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्हाला तुमचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा सेटअप रेडी करायला लागेल. आता सेटअपमध्ये काय काय येतं, तर सगळ्यात पहिले तुमचं कंपनी रजिस्ट्रेशन झालं. तुमचं कंपनीचं नाव ठरवणं गरजेचं आहे. तुम्हाला कंपनीचं नाव कसं ठरवायचं माहीत नसेल तर ओमकार हरिमाळी नावाचं यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनलवरती जा, तुम्हाला कळेल कंपनीचं नाव कसं ठरवायचं. कंपनीचं नाव ठरवल्यानंतर तुम्हाला बेसिक कंपनीचं रजिस्ट्रेशन करावं लागेल. MSMEचं जे रजिस्ट्रेशन होतं ते झाल्यानंतर तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स लागेल. तुम्हाला तुमचे EPC किंवा RCMC जे असतं ज्याला काय म्हणतात एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल म्हणतात त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागेल. सो असे मल्टिपल रजिस्ट्रेशन्स करावे लागतात. त्याचबरोबर तुम्हाला डिजिटल सेटअप रेडी करावा लागेल. आजच्या तारखेला डिजिटली प्रेझेंट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो डिजिटल सेटअप रेडी करण्यामध्ये तुमचं फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल तर आहेच, पण लिंक्डइन इम्पॉर्टंट आहे कारण इंटरनॅशनल बायर्स तुम्हाला लिंक्डइनवरती कनेक्टिव्हिटी मिळते.
त्या लिंक्डइनमधनं कनेक्टिव्हिटी क्रिएट करण्यासाठी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करायला लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमची एक वेबसाईट लागेल. सो वेबसाईट इम्पॉर्टंट आहे. जर वेबसाईट नसेल तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये बायर सिरियसली घेणार नाही तुम्हाला. त्याचबरोबर ज्या इंटरनॅशनल आणि इंडियन B2B वेबसाईट्स आहेत, बिझनेस टू बिझनेस वेबसाईट्स, त्या B2B वेबसाईट्सवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल, कारण तिकडनं बायरची कनेक्टिव्हिटी तर मिळेल, पण सगळ्यात महत्त्वाचं तुमचं एक प्रेझेन्स क्रिएट व्हायला त्यात मदत होईल इंटरनॅशनल मार्केटमध्ये. त्यानंतर तुम्हाला ओव्हरऑल काय काय करायला लागेल, तर सगळ्यात पहिले तुम्हाला कुठलं प्रोडक्टमध्ये काम करायचं ते ठरवावं लागेल, प्रोडक्ट किंवा सर्व्हिस. ते ठरल्यानंतर तुम्हाला हे ठरवावं लागेल की मी ते कुठल्या देशामध्ये एक्सपोर्ट करू शकतो. सो आता तुमचं प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस कुठल्या देशामध्ये एक्सपोर्ट होऊ शकते, तर त्याच्यासाठी एक वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची commerce.gov.in. commerce.gov.in त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तो डेटा मिळू शकतो. एकदा कळलं की तुमच्या प्रोडक्टला मागणी कुठल्या देशामध्ये आहे, की त्याच्यानंतर त्या देशामध्ये तुम्हाला बायर शोधावं लागेल, मार्केटिंग करावं लागेल. सो मार्केटिंग करण्यासाठी किंवा बायर शोधण्यासाठी इंडियन एम्बेसी आहे, जी प्रत्येक देशामध्ये अवेलेबल आहे. त्या इंडियन एम्बेसीला तुम्ही मेल करून तुम्हाला इंडियन एम्बेसीकडनं बायरचा डेटा मिळतो. त्याच्यानंतर बायरबरोबर कम्युनिकेट करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला सिस्टम्स सेटअप करावे लागतील. त्यासाठी तुम्हाला एक CHA लागेल, कस्टम हाऊस एजंट. जो कस्टम हाऊस एजंट तुम्हाला तुमची प्रोडक्ट रेडी झाल्यापासून ते तुमच्या बायरपर्यंत पोहोचवण्याला मदत करू शकेल. तो CHAचं मेजर त्यात काम येतं. आणि त्याच्यानंतर पेमेंट टर्म्स, वेगवेगळ्या प्रकारचे पेमेंट टर्म असतात इंटरनॅशनल बिझनेसमध्ये. कधी बायर सांगतो मी ॲडव्हान्समध्ये पेमेंट देतो, कधी बायर सांगतो मी पैसे नंतर देतो, कधी सांगतो मी अर्धे हप्ता देतो, कधी सांगतो मी अर्धे हप्ता देतो नंतर मग तुम्ही तुमचं कंटेनर आल्यानंतर देतो. सो असे जवळजवळ 13 वेगळ्या प्रकारचे पेमेंट टर्म्स आहेत एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये. त्यातल्या कुठल्या पेमेंट टर्ममध्ये तुम्हाला काम करायचं ते तुम्ही डिसाईड करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जवळजवळ 8 ते 9 वेगवेगळे इन्कोटर्म आहेत, इंटरनॅशनल कमर्शियल टर्म्स. इंटरनॅशनल कमर्शियल टर्म्स काय हे थोडक्यात सांगतो. तर समजा मी भारतामधून एक्सपोर्ट करतोय, माझा बायर जापानचा आहे. तो काय बोलतो मला कळत नाही, मी काय बोलतो त्याला कळत नाही. सो आम्ही एकमेकावर कम्युनिकेट कसं करणार, की मी प्रोडक्ट त्याला डिलिव्हरी कशी देणार आहे आणि त्याची जबाबदारी कोणाची असणार आहे. सो हे लँग्वेजचं कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सनी इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सनी काही इन्कोटर्म्स ठरवल्यात, की बाबा बायर तुमचं प्रोडक्ट कुठून घेणार आहे, तुमच्या वेअरहाऊसमधनं घेणार आहे, तुमच्या पोर्टवरनं घेऊन जाणार आहे, की पाण्याच्या मध्ये सोडून द्यायचं आहे, की त्याच्या इथे जाऊन पोचवायचं आहे, ह्याची क्लॅरिटी येण्यासाठी इन्कोटर्म्स ठरवलं. सो पेमेंट टर्म आणि इन्कोटर्म जो एक्सपोर्टर आहे त्यांनी स्वतःनी डिसाईड करणं गरजेचं आहे बायरच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंग बरोबर. सो बायर बरोबर तुम्ही कम्युनिकेट करून ह्या दोन गोष्टी ठरवू शकता. आणि नंतर येतो सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर, म्हणजे जर तुमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग नसेल तर सप्लायर. भारतामध्ये बसून जेन्युअन बायर मिळतात, जेन्युअन सप्लायर मिळताना मारामार होते. त्यामुळे सप्लायर हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, कारण ही इज अ पार्ट ऑफ युअर बिझनेस. त्यामुळे सप्लायर शोधताना उगाचच प्रोडक्ट ठरवत असताना माझ्या मामाचं कुठलं तरी मॅन्युफॅक्चरिंग आहे म्हणून मी तेच प्रोडक्ट एक्सपोर्ट करेन, किंवा माझ्या गावात या प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग आहे म्हणून तेच प्रोडक्ट मी एक्सपोर्ट करेन, या माइंडसेटमध्ये ना इंटरनॅशनल बिझनेस ना लोकल बिझनेस कुठलाच बिझनेस करायला जाऊ नका. प्रोडक्ट्स सिलेक्ट करत असताना प्रोडक्ट असं सिलेक्ट करा की जे तुमच्या इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटीप्रमाणे असेल. प्रोडक्ट सिलेक्ट करत असताना असं सिलेक्ट करा की ज्याच्यामध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये ज्याची मागणी असेल. असं सिलेक्ट करा की ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल. नाही तुम्हाला इंटरेस्ट नसलेल्या प्रोडक्टमध्ये काम कराल तुम्ही लॉंग टर्म काम नाही करू शकणार. सो ह्या सिस्टीम्स आहे. आणि ॲक्च्युअल ट्रेडमध्ये जेव्हा तुम्ही येता त्या ॲक्च्युअल ट्रेडमध्ये तुम्हाला लोकांना असं वाटतं की प्रोडक्ट इकडनं गेलं म्हणजे काम संपलं, पण तसं नाही आहे. त्याच्यानंतर पण बरेच डॉक्युमेंट्स असतात, बऱ्याच सिस्टीम्स असतात. सो त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये मी एक गोष्ट सांगतो की जर तुम्ही सिस्टीम्स प्रॉपर फॉलो केल्यात तर या इंडस्ट्रीमध्ये सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला अपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे माझ्याकडे असे अनेक माझ्याकडनं शिकलेले लोक आहेत की ज्यांनी शून्यात म्हणजे आयुष्यात कधी विचार नव्हता केला व्यवसाय करू शकतो आणि त्यात आज एक्सपोर्ट करतायत. असे लोक आहेत की ज्यांच्याकडे भांडवल नव्हते त्यांनी एक्सपोर्ट इम्पोर्टचे व्यवसाय चालू केले. सो अपॉर्च्युनिटीज या इंडस्ट्रीमध्ये भरपूर आहेत. फक्त तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये काम कसं करायचं याच्या सिस्टीम्स समजून घेणं गरजेचं आहे.